दया क्षमा शांती वसती निरंतर जाती षडविकार षडरिपो मग काय उणे सुखाचा संसार भक्ती मुक्ती द्वारी ओळंगती अंतरी बाहेरी आनंद व्यापिला अंतरी बाहेरी आनंद व्यापिला बाळगुरु बापूजीला सांगतसे मग काय उणे सुखाचा संसार भक्ती मुक्ती द्वारी ओळंगती नमन माझे दत्तात्रया नमन माझे दत्तात्रया नमन माझे दत्तात्रया नमन माझे दत्तात्रया गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः जयंती केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महान गुरुवर्य समर्थ श्री बाळगेजी महाराज यांचे सदशिष्य कविवर्य बापूजी पाटील यांचा 4 चरणाचा नामाचं महत्व सांगणारा सुंदर असा अभंग आजच्या या सेवेसाठी निवडलेला आहे दत्ता प्रभो Oh
भक्ती मुक्ती द्वारी ओळंगती. सेवेला सुरुवात करण्या अगोदर अल्पसा परिहार द्यायचा तो असा. संत साधुमुनीच्या पवित्र पदस्पर्शाने पावन झालेली भूमी पिंपळगाव या गावामध्ये सालाबाद प्रमाणे चालत असलेला अखंड दत्तनाम सप्ताह आणि अखंड दत्तनाम सप्ताहातील आजचा हा दुसरा दिवस. दुसऱ्या दिवसाचं कीर्तन रूपी पुष्प भगवंताच्या चरणी अर्पण करायचं भाग्य या ठिकाणी मला प्राप्त झालेले आहे. कार्यक्रमासाठी गावातील सर्व ज्ञानवर्ध तपोवर्ध टाळकरी माळकरी समस्त तरुण बांधवाच्या वतीनं ही सेवा माझ्या वाट्याला प्राप्त झालेली आहे. कार्यक्रमासाठी ज्यांचं आजच्या या कीर्तनाचं सौजन्य आहे ते म्हणजे श्री रमेश दत्तराम पाटील जगदंबे यांचं आजच्या कीर्तनाचं सौजन्य आहे. त्यांच्या वतीने व समस्त भाविक भक्तांच्या वतीने आपले आदरणीय सरपंच साहेब मोहनराव भंडरवाड व तसेच आपले आदरणीय माधवराव पाटील असतील, गावातील सर्व भाविक भक्त माता पिता बंधू भगिनी. कार्यक्रमासाठी जे वैभव लागतं ते म्हणजे उपस्थित कलाकार मंडळी. नामांकित गायक असणारे दत्तभक्तपरायण अंकुश महाराज परभणीकर, नामांकित गायक आमच्या एरियाचं भूषण असणारे दत्तभक्तपरायण गोविंद महाराज पिंपळणारीकर, दत्तभक्तपरायण राजाराम पाटील चोडीकर, दत्तभक्तपरायण चोळाकेकर महाराज आहेत आणि आपले आमचे काका आहेत चातरवाड बोळशेकर, बाकी सर्व टाळकरी विनेकरी महाराज आहेत. मृदंगाची सेवा देण्यासाठी नामांकित मृदंगाचार्य मृदंगाचे महामेरू दत्तभक्तपरायण मारुती पाटील बोळशेकर आणि गावातील सर्व भाविक भक्त माता पिता बंधू भगिनी व तसेच ज्यांची सुंदर अशी अप्रतिम साऊंड सिस्टम आहे श्रीराम साऊंड सिस्टीम आटाळा यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. कारण का कीर्तनाचा मूळ पाया म्हणजे साऊंड सिस्टीम आहे. आता जमला कार्यक्रम. सगळ्यांच्या चरणावर साष्टांग नमस्कार करून सेवेला सुरुवात करते. दत्ता प्रभो अभंग बापूजी पाटील यांचा आहे. आनंद पाठातील नामपर प्रकरणातील सुंदर असा अभंग आहे. या अभंगाच्या माध्यमातून कविवर्य बापूजी पाटील मानवी जीवाला उपदेश करतात की बाबा रे, तुम्ही आम्ही संसारिक जीव आहोत. या संसारामध्ये सुख आणि समाधान प्राप्त करायचं असेल तर आनंद देवदत्त प्रभूचं नामचिंतन सदोदित करा. सदोदित का करा असं म्हणतात कारण का या आयुष्याची नो गॅरंटी आहे. बाकी सर्व वस्तूची गॅरंटी आहे पण आयुष्याची गॅरंटी नाही. आयुष्य कधी जाईल याचा विश्वास कोणालाच नाही. म्हणून आयुष्य घडी घडीने जात आहे. म्हणून आज आता ताबडतोब सदोदित आनंद देवदत्त प्रभूचं नामचिंतन करा. नामस्मरण केलं तरच आपल्या जीवनामध्ये सुख आणि समाधान प्राप्त होईल. नाहीतर या संसारामध्ये आतापर्यंत कोणीही सुखी झालं नाही आणि होणार सुद्धा नाही. या दुःखमूळ संसाराला जर सुखामध्ये रूपांतर करायचं असेल तर आनंद देवदत्त प्रभूचं नामचिंतन करा असं सल्ला अभंगाच्या माध्यमातून करतात. दत्ता प्रभो या पृथ्वी तलावर अनेक देवांचा अवतार झाला. रामप्रभूचा अवतार झाला, रावणाचा वध झाला, अवतार संपला. श्रीकृष्णाचा अवतार झाला, कंसाचा इत्यादी दुष्ट लोकांचा नाश झाला, अवतार संपला. अनेक अवतार आले आणि गेले पण भगवान दत्तात्रय प्रभूचा अवतार असा आहे, अवताराला आले पण गेले नाहीत, जाणार सुद्धा नाहीत. हा अवतार म्हणजे अविनाश अवतार आहे बरं का. आणि दत्तात्रय प्रभूचा अवतार म्हणजे सर्व जीवांचा उद्धार करण्यासाठी हा दत्त प्रभूचा अवतार आहे बरं का. जीवाचा उद्धार करावया जाण, जीवाचा उद्धार करावया जाण, घातिले असल आनंद योग, घातिले असल आनंद योग.
आनंद वाटला बरं का. आणि आमचे मारुती पाटील मृदंगाला असल्यानंतर एवढा आनंद मिळते बरं का. किती जरी आम्ही थकून आलो इथं आल्यानंतर एक वेगळी एनर्जी मिळते ज्यावेळेस आमच्या मृदंगाचा आवाज ऐकल्यानंतर. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज सगळं काही एक नंबरचं नियोजन आहे. आमचे मोहनराव भंडारवाड आपल्या गावचे सरपंच सुंदर नियोजन लावतात, त्यांना अनुभव आहे. आणि आपले माधवराव पाटील सुद्धा. कारण का आसपासच्या खेड्यापाड्यामध्ये कुठेही कार्यक्रम असू द्या आवर्जून सप्त्याला उपस्थित राहतात. त्यांना चांगलाच अनुभव आहे परमार्थाचा की कीर्तनासाठी काय लागतं, गायनासाठी काय लागतं. या अगदी एक नंबरचं नियोजन आहे. गायक एक नंबर, साऊंड सिस्टम एक नंबर, मृदंगाचार्य एक नंबर, कीर्तनकार कोण म्हणले 2 नंबर. सगळं काही एक नंबरचं नियोजन आहे बरं का. सुंदर नियोजन आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांनी आजच्या कीर्तनाचं सौजन्य घेतले त्यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा. आज जेवण सुद्धा एक नंबर झालेलं आहे बरं का. कारण का गाडीमध्ये पेट्रोल असेल तरच गाडी पळते ना. सगळ्यात महत्त्वाचं ते होतं ज्यांचं सौजन्य आहे ते म्हणजे रमेश दत्तराम पाटील जगदंबे यांच्या घरी सुंदर जेवणाची व्यवस्था झालेली आहे. त्यामुळं मला एकदम प्रसन्न वाटलं बरं का. सगळं काही अप्रतिम आहे. आणि भगवंताची कृपा. थंडी आहे महिला मंडळ, पण थंडीला भिवू नका. थंडी आपल्याला भिली पाहिजे. जर थंडी पळून जावं असं वाटत असेल तर तुम्ही एकच काम करा, हाताने टाळी वाजवा, मुखाने नामचिंतन करा. दत्ता प्रभो सगळं काही एक नंबर आहे बघा. मी तुम्हाला उदाहरण सांगेल, समजेल असं उदाहरण सांगेल मी तुम्हाला. गाडी एक नंबर आहे, रस्ता एक नंबर आहे, ड्रायव्हर सुद्धा एक नंबरचा पाहिजे बरोबर. नाहीतर मग एक नंबरची गाडी आहे, रस्ताही चांगला आहे आणि जर ड्रायव्हर फुल पिलेला असेल तर जाईल का गाडी व्यवस्थित? नाही जाणार. तसं सर्व काही अगदी व्यवस्थित आहे. रस्ताही चांगला आहे, गाडी चांगली आहे, ड्रायव्हर बी चांगला आहे. आपली गाडी व्यवस्थित मोक्षापर्यंत गेल्याशिवाय राहणार नाही. दत्ता प्रभो आता बसलेल्या लोकांनी एवढंच काम करायचं आहे. सर्व अंगाचे कान करून तन मन धन या ठिकाणी ठेवून शांत चित्ताने कीर्तनाची सेवा श्रवण करा बरं का. आणि बाकी कशाचं टेन्शन घेऊ नका. आपल्या हातात काय हो? आपल्या हातात काय? काहीच नाही आपल्या हातात. पाऊस पडू नको म्हणलं तर ऐकत नाही, पड म्हणलं तर पडत नाही. किती यावर्षी किती मोठा पाऊस झाला, गावाच्या गावं उद्ध्वस्त झाली, शेतकऱ्याच्या जमिनी वाहून गेल्या. अहो शेतामध्ये पीक तर सोडाच, माती सुद्धा राहिली नाही शेतामध्ये. अनेक जनावरं वाहून गेले, लोक सुद्धा वाहून गेले. आपण जिवंत आहोत कशासाठी? भजन करण्यासाठी देवाने आपल्याला ठेवले. म्हणून आपल्या हातात काहीच नाही. कशाला टेन्शन घ्यायचं? येताना काय आणलं नाही, जाताना काही न्यायचं नाही. आणि जे आहे ते आपलं नाही, ते सगळं सोडून जावं लागेल. खाली हात आए तू, खाली हात जाएगा. खाली हात आया तू, खाली हात जाएगा. खाली हात आया तू, खाली हात जाएगा. खाली हात आएगा तू, खाली हात जाएगा. खाली हात आया तू, खाली हात जाएगा. खाली हात आया तू, खाली हात जाएगा. खाली हात आया तू, खाली हात जाएगा. खाली हात आएगा तू, खाली हात जाएगा. जय हो दूसरा मारेगा.
जाएगा. येताना काही आणलं नाही, जाताना काही न्यायचं नाही, सर्व काही इथं टाकून द्यायचं आहे. मग टेन्शन कशाला घेता? असं टेन्शन असल्यासारखं डोक्यावर बसू नका. डोक्यावर कर्ज घेऊन बसल्यासारखं बसू नका. होऊ द्या कर्ज. ज्याच्यावर कर्ज तोच खरा मर्द. टेन्शन घ्यायचं नाही बरं का. जे आहे ते आपलं नाही. बरं शरीर तर आपलं आहे का? शरीर आपलं नाही. शरीर कुणाचं आहे? हे काळाचे धन कुबेराचे, हे काळाचे धन कुबेराचे, हे काळाचे धन कुबेराचे, हे काळाचे धन कुबेराचे. तिथे मनुष्याचे आहे, तिथे मनुष्याचे आहे. देह हे काळाचे धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे? देह हे काळाचा आहे, धन कुबेराचं आहे. आपल्या हातात काय? आपलं काहीच नाही. हा देह उष्ण आणलेला आहे बरं का. उष्ण आणलेला पाचाचा. पृथ्वी आप तेज वायू यांच्यापासून हा शरीर उष्ण आलेला आहे, ज्याचं त्याला परत करावं लागेल. उदाहरण घ्या, आपण एखाद्या मालकाची जमीन करतो वाट्याने. वाट्याने जमीन केल्यानंतर त्या जमिनीचा मालक जर म्हटला यावर्षी आमची शेती तुम्हाला द्यायची नाही, चला बाजूला जावं लागेल. बरं दुसरं उदाहरण सांगेल. आपण एखाद्याच्या घरामध्ये किरायाने राहिलो, भाड्यानं विकत राहिलो. जर त्या घरचा घरमालक आला, आमचं घर खाली करा म्हटल्याबरोबर आपल्याला जावं लागेल. देहही आपला नाही, धनही आपलं नाही. आपल्या हातात काय आहे म्हणाल? आपल्या हातात एवढंच आहे, हाताने टाळी, मुखाने देवाचं नामचिंतन करायचं आहे बरं का. आणि आलेल्या जन्माचं जर हित करायचं असेल तर देवाचं भजन केल्याशिवाय गत्यंतर नाही. दत्ता प्रभो, दत्ता प्रभो, आणि परमार्थामध्ये खरी गरज आहे ते मनाची. थोडे आहे चित्त सहाय्य झाली. या कीर्तनात बसल्यानंतर मन जाग्यावर पाहिजे, मन आपल्या ताब्यात पाहिजे बरं का. बाकी काही असो ना असो, मन मात्र ताब्यात घेतलं पाहिजे. मन जाग्यावर असलं की सगळे कामं सिद्धीला जातात. मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण. मन ताब्यात घेतलं पाहिजे. नाहीतर कीर्तनात बसलो, हात चांगले आहेत, पाय चांगले आहेत, सगळं काही शरीर चांगलं आहे, जर मन इथं नसेल कीर्तनात बसण्याला काही फायदा नाही. शरीर आपलं कुठेही असू द्या, पण मन जर कीर्तनात असेल तर जीवनामध्ये आपण यशस्वी व्हाल. राम
भगवंताच्या चरणाच्या ठिकाणी नामचिंतनामध्ये आपलं ध्यान राहिलं पाहिजे, लक्ष राहिलं पाहिजे, मन आपल्या ताब्यात राहिलं पाहिजे. मन जर ताब्यात असेल तरच परमार्थ सिद्धीला जातो. जर मन बाजूला नसेल तर काहीच अर्थ नाही. तुम्हाला मी साधं उदाहरण सांगेल. मन आपल्या ताब्यात राहिलं पाहिजे. लग्न केल्यावर पत्नीला आपल्या ताब्यात ठेवायचं का आपण पत्नीच्या ताब्यात जायचो? आपणच जायचं. बघा बाबा सांगतात आपणच जायचं. नाही जायचं बाबा. पत्नीला आपल्या ताब्यात ठेवायचं. लग्न करून जर आपण पत्नीच्या ताब्यात गेलो, पत्नी सांगेल तुम्हाला सांगत ते वेगळं निघा, वेगळं निघून संसार बघा. तुम्हाला सांगत ते वेगळं निघा, वेगळं निघून संसार बघा. जर पत्नीच्या ताब्यात आपण गेलो, पत्नी लगेच म्हणेल तुमचे आईबाप चांगले नाही, मला वेगळं निघायचं बाई. चालेल का? चालणार नाही. म्हणून लग्न केल्यानंतर पत्नी आपल्या ताब्यात राहिली पाहिजे. पत्नी तर ताब्यात जायचं नाही. बरं तुम्ही म्हणाल असं नाही. जर धार्मिक पत्नी असेल तिच्या ताब्यात जायला काय हरकत नाही. कारण का धार्मिक असेल, ज्ञानी पत्नी असेल तर ती आपल्या चांगल्या मार्गाला नेईल आपल्याला. ती म्हणेल चला जाऊ चला हो माहुराला, चला जाऊ चला हो माहुराला, दत्त गुरुच्या त्या दर्शनाला, दत्त गुरुच्या त्या दर्शनाला, भेटाया गुरु माऊलीला, चला जाऊ चला हो माहुराला, चला जाऊ चला हो माहुराला, चला जाऊ चला हो माहुराला, चला जाऊ चला जर धार्मिक पत्नी असेल तिच्या मनावर राहायला काय हरकत नाही. नाहीतर मग कीर्तनाला कशाला जाता? दिवसभर काम केल्या उगं झोपा म्हणली तर तिच्या ताब्यात जायचं नाही. म्हणून मन आपल्या ताब्यात राहिलं पाहिजे. संतांनी आपल्या मनावर विजय प्राप्त केला. जेव्हा जगद्गुरु तुकोबाराय लोक गावात भजन करू दिले नाहीत म्हणून भंडारा डोंगरावर गेले. भंडारा डोंगरावर गेल्यावर सुद्धा काही दुष्ट लोकांनी तिथं एका स्त्रीला पाठवलं आणि ते स्त्री जगद्गुरु तुकोबारायांच्या भजनामध्ये विक्षेप करू लागली. जेव्हा जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात माते काय इथं आलीस, एवढा सायास आटास तू का करतेस? तुझी इच्छा इथं पूर्ण होणार नाही. जा आई, तू जशी आलीस तशी परत जा. आम्ही विष्णूचे दास आहोत, आम्ही तसे नाही. जशी आलीस तशी जा, आम्ही तसे नाही. मनावर विजय प्राप्त केला. जेव्हा स्वामी विवेकानंद सुंदर असा भाषणाचा कार्यक्रम संपला, भाषण संपल्यानंतर एक स्त्री स्वामीची जवळ आली आणि म्हणू लागली स्वामी मला तुमच्याशी लग्न करायचं आहे. विवेकानंद स्वामी म्हणू लागले का बाई, या जगामध्ये पुरुष काय कमी आहेत का? तुला माझ्याशीच लग्न का करायचं आहे? तेव्हा त्या स्त्रीने आपली इच्छा सांगितली. स्वामीजी तुम्ही दिसायला सुंदर आहात, तुमच्याशी लग्न करावं, तुमच्यासारखा मुलगा मला व्हावा. तेव्हा विवेकानंद स्वामीजींनी खूप गोड उत्तर दिलं, बाई माझ्याशी लग्न करून माझ्यासारखा मुलगा व्हावा एवढा खटाटोप करण्यापेक्षा मी तुझ्या समोर उभा आहे ना, मला तुझा मुलगा मान. हा मनावर विजय प्राप्त केला.
केलेले पाहिजे। माऊली ज्ञानोबा सांगतात, जर आपण मनाच्या मार्गाने गेलो, मन चंचल आहे बरं का, मन चपळ आहे, बहु चंचल चपळ, येता जाता न लगे वेळ, मनो मार्गी गेला तो तेथे मोकला, हरिपाठी स्थिरावला तोचे धन्य। मनाच्या जर मार्गाने गेलं तर आपलं आयुष्य बर्बाद झाल्याशिवाय राहणार नाही। म्हणून मनाच्या मार्गे धावू नका। मन कुठतरी थांबलं पाहिजे, आणि मन म्हणजे आपल्या शरीराचा मुख्य विषय आहे। मन इंद्रियाचा राजा, सर्व भावे त्याशी पूजा, मन बुद्धीचा प्रधान, मन माझे नारायण, म्हणून मनावर विजय प्राप्त केले पाहिजे। स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा कल्याणच्या सुभद्राची अप्रतिम लावण्याचा पुतळा सुंदर स्त्री शिपायाने राजाच्या समोर आणून उभी केली, छत्रपती शिवाजी राजानं त्या सुंदर स्त्रीला पाहिलं आणि सर्व शिपायाला सांगितलं, खबरदार, यापुढे जर कोणी परस्त्रीला हात लावण्याचा धाडस केला तर तुमचे हात कलम केले जातील। राजाचा कायदा असा होता। परवा छोट्याशा चिमुकल्या मुलीवर या ठिकाणी अत्याचार झाला। 3 वर्षाचं बाळ, काय कळतो, आईच्या जवळ राहणारं, आईच्या मांडीवर खेळणारं बाळ, एवढ्याच्या छोट्या मुलीवर अत्याचार झाला। आणि आता जर छत्रपती शिवाजी राजे आले असते तर त्या नराधमाचा चौरंग बनवला असता, आणि पुण्या पाप्याची हिंमत झाली नसती पुन्हा अत्याचार करण्याची। हा आत्ताचा कायदा काय म्हणतो आणि माझ्या राजांचा काय कायदा होता पहा। राजांचा कायदा असा होता, नव्हती कलम नव्हता कायदा, तरीही सुखी होती प्रजा, कारण का सिंहासनावर होता माझा छत्रपती शिवाजी राजा, माझा छत्रपती शिवाजी राजा। असा कायदा होता। एका नराधमानं अत्याचार केला, त्या क्षणी राजाने त्याचा चौरंग बनवला, दोन्ही हात तोडले, दोन्ही पाय तोडले, त्याचा चौरंग बनवला। पुन्हा कोणी हिंमतच केली नाही अत्याचार आणि अन्याय करायचा। असा होता माझ्या राजांचा कायदा। त्या परस्त्रीला पाहिलं, ती थरथर कापू लागली, कल्याणच्या सुभद्राची सून, दुश्मनाच्या तावडीमध्ये मी आलोय, मला आता काय होईल काही सांगता येत नाही। राजाकडे पाहू लागली, थरथर कापू लागली। तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात, ताई, तू दुसऱ्या कुणाच्या घरी आली नाहीस, तू तुझ्या भावाच्या घरी आलीस ताई, तू टेन्शन घेऊ नको, तू तुझ्या माहेरी आलीस ताई। साडी चोळी बांगड्या देऊन मान सन्मानाने मोठ्या श्रीमंत योगी जाणता राजा, मोठ्या दिल्याचा राजा, त्या माऊलीची बोळवण करून पाठवलं। किती मोठ्या दिल्यांचा राजा आहे बघा, पहा, हा आदर्श राजा म्हणून आहे। परस्त्रीला आईची उपमा दिली, म्हणून तर आपण असं आनंदाने म्हणतो, काळ्या रात्री तडप
आई म्हणाला राजा नशील बनलं, आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान. आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान. असा आदर्श राजा, मनावर विजय प्राप्त केलेले. म्हणून मनाला जिंकणं फार कठीण आहे. मन प्रसन्न करा, सर्व काही सिद्धी प्राप्त होईल. म्हणून सप्त्यामध्ये बसल्यानंतर, कीर्तनात बसल्यानंतर मन एकाग्र करून तन मन धनाने आनंद देवदत्त प्रभूचं नामचिंतन करा. अभंगाचं प्रथम चरण. आनंद देवा संत्रात धोबितो. आनंद देवा संत्रात आनंदेव दत्त स्मरा सदोदित. त्याच्या भगवंत जवळ उभा आनंदेव दत्त प्रभूचं नामचिंतन जर सदोदित केलं तर भगवान परमात्मा आपल्या पाठीशी उभे आहेत. आणि एकदा का देव आपल्या पाठीशी उभे राहिले तर मागे पुढे उभा राहे सांभाळीत. आलेल्या घात निवाराया, आलेल्या दुःख निरसन करण्यासाठी भगवान परमात्मा पाठीशी असते. नाही तर संसारामध्ये अनेक दुःख आहेत. महिला मंडळ लक्ष द्या इकडं. संसारामध्ये सुख आहे का? संसारामध्ये अजिबात सुख नाही. संसारात दिसायला सुखच आहे पण असायला नाही. म्हणून या संसाराला जर सुख प्राप्त करायचं असेल तर देवाचं नामचिंतन केलं पाहिजे. पण सध्या खऱ्याला किंमत नाही. पहा, कीर्तनाला जायचं म्हटलं, कीर्तन चांग होय अंग हरिरूप. आपण भगवंताचं स्वरूप होतो कीर्तनामध्ये गेल्यानंतर. पण लोकाला कीर्तन म्हटलं की नको वाटतं. या ठिकाणी कीर्तनाच्या ऐवजी दुसरा कोणता कार्यक्रम असता, समाज मावला नसता, जागा अपुरी झाली असते. पण खऱ्याला किंमत नाही. साधं उदाहरण घ्या. महिला मंडळ, आपल्या घरामध्ये दिवसाची सुरुवात आहे टीव्हीवर मन मंदिरा गजर भक्तीचा 16 अंदाचा. दिवसाची सुरुवात कीर्तनाने आहे. पण एवढ्या महिलांपैकी किती महिला कीर्तन पाहतात? सकाळी हात वर करा. खरं करा बरं का. कीर्तनामध्ये खोटं बोलायचं नसतं, कीर्तन करायला सोडून. बरं का, खरं बोला. किती महिला कीर्तन पाहतात सकाळी? कोणीच पाहत नाही का? सगळ्याच महिला तुझ्यात जीव रंगला पाहत असतील, नाही का? हा, जे पाहायचं ते पाहत नाहीत, नको ते पाहतो. त्या टीव्हीवर जे सत्य आहे ना ते बघत नाहीत. ते नको ते सिरियल पाहतात. तुझ्यात जीव रंगला, माझ्या नवऱ्याची बायको, पवित्र रिश्ता, काय माहिती त्याच्यामध्ये. आणि जसं ते सिरियल आले ना, बायकाचे डोकेच कामातून गेले. पहा तुम्ही, त्या हिरोला बघण्यामध्ये घरचा खरा हिरो उपाशी मेला. खऱ्याला किंमत नाही. काय माहिती, जे बघायचं ते बघत नाही, नको ते पाहतो. लक्षात घ्या, जेवढे चैनीचे वस्तू आले ना तेवढं दुःख वालं. घरामध्ये टीव्ही आला, बाई वेळेवर स्वयंपाक करत नाही. पॉलिश फरशी आली, गुडघ्याचे आजार चालू झाले. पहा, मिक्सर आले, चटणी सुद्धा वाटायची गरज नाही. चपाती लाटायची मशीन आली, सगळं काही जागेवर मिळालं म्हणून आजार वाढले. सुख एकीकडे आहे, पण ते सुखाबरोबर दुःख लागूनच आहे. सगळे कामं बसून केल्यामुळं शरीराचा परिश्रम कमी झाला.
व्यायाम कमी झाला. पूर्वीच्या बायका 4-4 किलोमीटरहून पाणी आणायचं. पाटलाच्या विहिरीचं पाणी, आड्याचं पाणी शेंदून आणायच्या. 2-2 भाकरी खायची बायका. कसलाच आजार व्हायचा नव्हता, तंदुरुस्त होत्या. आता बटन दाबलं की जाग्यावर सगळं मिळालं. व्यायाम कमी झाला ना आजार वाढले. किती आजार वाढले महिला मंडळ? लो बीपी, हाय बीपी, शुगर, थायरॉइड, नको नको ते आजार वाढले. एवढे आजार होते का मग पूर्वी नव्हते. आजार वाढले आणि आजाराबरोबर वजनही तसेच वाढून गेले. किती वजन वाढले महिला मंडळ सांगू का? एवढे वजन वाढले माय काय सांगू. एका गावामध्ये 1.5 क्विंटलची बाई होती. 1.5 क्विंटल. कसं असेल ते मॉडेल? त्याच बाईच्या घरी चोर गेला. कशाला मरायला जावं का? ती बाई एवढी डेअरिंगबाज होती, झाशीच्या राणीसारखी. त्या चोरला धरली, उरावर पाय घेऊन उभा टाकली आणि तिच्या पोराला म्हणली, पप्प्या जाय तुझ्या बापाला बोलून आण, पप्प्या जाय तुझ्या बापाला बोलून आण. आता ते पोरग गपचिप जावं का नाही? ते पोरं लय आगाव बारकी आजकालचे. ते पोरग म्हणलं, मम्मी माझी चप्पल कुठं आहे? आता चप्पल शोधायची वेळ आहे बाई. ते चोर म्हणला, बापू माझी चप्पल घालून जाय, पण तुझ्या बापाला लवकर बोलला मला, हिच्या वजनाने मी मरल म्हणला. आता 1.5 क्विंटल उरावर उभा टाकल्यावर माणूस जगते का? बरं मला सांगा, एवढं वजन वाल्यावरती बाई तर जगते का? कशाला जगते? कुक केलं की तिकडच. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. साथ देते नहीं ये किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. देहाची सुद्धा नो गॅरंटी. वजन वाढलं कधी जाईल माणूस काही सांगता येत नाही. म्हणून जेवढे सुखाचे साधन आले त्याच्यामध्ये दुःख आहे. पहा, भल्या पहाटे सकाळी तुम्ही मोठ्या रस्त्याने पहा, 2 प्रकारचे लोक धावतात. काही लोक पोट भरण्यासाठी डोक्यावर टोपलं घेऊन, हातामध्ये तिकाच घेऊन, फावडं घेऊन धावतात पोट भरवण्यासाठी. काही लोक धावतात खाऊन पोट वाढलेलं कमी करण्यासाठी, पण धावतातच. बरं का? पैसा असूनही सुख नाही, पैसा नसूनही सुख नाही. जीवनामध्ये सुख आणि समाधान प्राप्त करायचं असेल, एका ठिकाणी सुख आहे, ते म्हणजे आनंद देवदत्त प्रभूचं नामचिंतन केल्यानंतरच आहे. बरं का? बाकी कुठं सुख नाही. सर्व सुखाचं साधन म्हणजे इथंच आहे. ज्या भगवान परमात्म्याने लाख मोलाचा देह दिला, एका इंद्रियाची किंमत डॉक्टरांना विचारा. ज्यांना डोळे नाहीत त्यांना विचारा डोळ्याची किंमत, ज्यांना हात नाहीत त्यांना विचारा हाताची किंमत, ज्यांना पाय नाहीत त्यांना विचारा पायाची किंमत, आणि ज्यांना या शरीराची किंमत कळाली नाही तो शरीर मात्र व्यर्थ गेल्याशिवाय राहत नाही. अहो आपल्याला मिळाला पण याची किंमत करून घ्या. स्वर्गातले लोक स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्मामा, पण त्यांना मिळालं नाही. आपल्याला मिळालं पण आपल्याला कळालं नाही. याची किंमत केली पाहिजे. या शरीरानं देवाने एवढा सुंदर शरीर दिलं आपल्याला, जेणे हा जीव दिला दान. संसारी एवढे शरीर काय, एवढे शरीर काय, आयुष्य मोलाचे वेचिले संसारी, येऊनी शरीर हित काय, येऊनी नामास
नामासाठी करिता चावटी शेवटी मसनवटी जाणे लागे. नामासाठी आलो आणि दुसरं काहीतरी करायला लागलो म्हणून आलेल्या जन्माचं हित करायचं असेल देवाने आपलं भरपूर दिले. पण लोक म्हणतात देवाने आम्हाला काय दिले काय दिले, काय द्यायचं नाही हो, काय द्यायचं राहिले सांगा मला. देवाने एवढं सुंदर शरीर दिले पण कधी देवाने कुणालाच काही मागितलं नाही आतापर्यंत. देव कधी मागतो का हो? नाही मागत. पण देवाचं बिल भरायचं ठिकाण म्हणजे एकच आहे, ते म्हणजे आपल्या गावचा हा सप्ताह. सप्त्यामध्ये होईल तेवढं अन्नदान करा, होईल तेवढं नामचिंतन करा, हेच देवाचं बिल भरणं आहे. साधा एक बल्ब लावला तर महिन्याला 100 रुपये बिल येतं. देवाने एवढे सुंदर 2 डोळे दिले, या डोळ्याचं देवाने बिल मागितलं का? नाही मागत देव. पण बिल भरायची जागा म्हणजे आपल्या गावचा अखंड दत्तनाम सप्ताह, अखंड हरिनाम सप्ताह. त्या ठिकाणी वर्गणी द्या, एखाद्या कीर्तनकाराचं सौजन्य घ्या, पंगत द्या, वारकऱ्याची सेवा करा. ते बिल भरायचं ठिकाण आहे. आणि इथं जर बिल भरलात कोर्टामध्ये दवाखान्यामध्ये बिल भरायची गरज पडत नाही. आणि जर इथं बिल भरल्या नाही तर मग कोर्टामध्ये दवाखान्यात बिल भरावंच लागेल. ज्यांचं बिल इथं पेड होत नाही, ज्यांचं बिल इथं पेड होत नाही त्यांचं बिल बजाजला अंकुरला गेल्याशिवाय राहत नाही. दत्ता प्रभू दत्ता प्रभू म्हणून भगवान परमात्माने आपलं सगळं काय दिलंय, उलट त्याचे आभार माना. मुझे तूने मालिक बहुत कुछ दिया है, तेरा शुक्रिया है, तेरा शुक्रिया है, तेरा शुक्रिया है, तेरा शुक्रिया है. सगळं काही दिले असं समजायचं नाही. तुम्ही म्हणाला आम्ही कीर्तनाला दररोज येतो, देव आम्हाला काय देईल? देव कोण्या रूपामध्ये कुणाला काय देईल? कुणाचंच काही ठेवून घेत नाही. तुम्ही नुसतं या मंडपामध्ये फिरलात तर सुद्धा देव तुमचं ठेवून घेत नाही. साध्या विण्याची सेवा केला तरी सुद्धा देव तुमचं काही ठेवून घेत नाही. अहो एक दिवस कधी नाही ते माणूस कीर्तनाला आला, खरंच उदाहरण आहे बरं का. एका गावामध्ये मी कीर्तनाला गेले, तिथले एक सावकार होते आणि त्या सावकारची सुनबाई माझी क्लासमेट होती बरं का. खरं उदाहरण घडलेलं आहे. त्या सावकारची सुनबाई माझी क्लासमेट. आता मी म्हणलं माझी मैत्रीण या गावामध्ये आहे, इकडे तिकडे कुठं जाण्यापेक्षा आपल्या मैत्रिणीच्या घरी जावं. तिथं गेल्यानंतर आता ते सावकार होते घरी, तिचे सासरे. ते म्हणले कोण आहे? ते माझी मैत्रीण सांगली की माझी मैत्रीण आहे, कीर्तन काय आज हिचंच कीर्तन आहे आणि बाबा तुम्ही सुद्धा कीर्तनाला जावा. सावकारला काही नाही म्हणता आलं. मी सुद्धा म्हणले चला बाबा सावकार या कीर्तनाला. तो म्हणले ठीक आहे. त्यांनी कधीच कीर्तनाला गेले नव्हते आयुष्यामध्ये, पण आता सुनबाई नवीन आलेली होती आणि मी स्वतः तिथे गेल्यामुळं त्यांना एकदा येतो म्हटल्यानंतर येतोच म्हटले, आता जावंच लागेल म्हणून आले कीर्तनाला. आले पण कधी आले? अर्ध कीर्तन झाल्यावर आले बरं का. आल्याबरोबर आता सावकार कधी नाही ते कीर्तनाला आल्यानंतर आता गावातले तंटामुक्ती अध्यक्ष, पोलीस पाटील, चेअरमन, सरपंच साहेब आता म्हणतात ना या सावकार या 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 पुढे बसा. कीर्तनकाराचे आले की समोरच बसले. आता मी बी म्हणलं मैत्रिणींचे सासरे आहेत, काहीतरी त्यांचा मान सन्मान करावा. मी म्हणलं आलात का या. मग आले. सावकारला आनंद वाटला, बसले सावकार. बसल्याबरोबर मी म्हणलं बसलात का? बसा. थोडा वेळ बसले. सावकारला काही आवडलं नाही. एकच चॅनल आहे म्हणले,
चॅनल काय बदलत नाही, एकच चित्र दिसतंय. चला म्हणले सावकार उठले. आता उठल्यावर तर काय तर बोलावं लागते की, उठलात का? हो म्हणले. आज चालले सावकार. मी म्हणले चाललात का? निघा म्हणले मी. मग सावकार आता जाताना वाटेल त्यांना काय वाटलं काय माहित, त्यांनी एवढंच चिंतन करू लागले. आलात का या, बसलात का बसा, चाललात का जा. हे तीनच गोष्टी लक्षात ठेवली बरं का. सावकार घरी गेले आणि ढाळजेला झोपल्या डोळा लागला. त्यांच्या लक्षामध्ये एकच होतं, ऐकलेल्या तीनच गोष्टी लक्षात ठेवली बरं का. आलात का या, बसलात का बसा, चाललात का जा. तीनच गोष्टी सारखं म्हणू लागले, त्याचा जपच करू लागले बरं का. झोपेमध्ये त्यांना स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नामध्ये तेच म्हणू लागले परत. तेवढ्यात चोर आले त्यांच्या घरी बरं का. चोर आल्याबरोबर त्यांचं ते चालू होतं, आलात का या, बसलात का बसा, उठलं चाललात का जा, हे शब्द चालू होते. मग चोर आले, इकडे तिकडे बघू लागले, कोणी पाहिलं तर नाही की. म्हटल्यानंतर सावकारचं इकडे चालूच होतं, आलात का या. चोर म्हणले अरे बापरे, आता सावकार आपल्याला बघले, आता काही खरं नाही. चोर लपून बसायसाठी खाली बसले, आपल्याला पाहू नये कोणी म्हणून. बसल्याबरोबर सावकार इकडे म्हणलं बसलात का बसा. चोर म्हणले अरे बापरे, 100% बघले, आता आपलं काही खरं नाही. आता इथून गेलं तर बरं, नाही तर काही खरं नाही. आपला पोलिसाचा ताब्यात येते, आपल्याला अटक होईल. म्हणून ते घाबरले आणि निघाले. चाललात का जा. आता चाललात का जामला. सावकार चांगलेच बघले, म्हणले चोर आता पळून गेलं तर आपला उद्या पेपरामध्ये बातमी येईल. मग त्याच्यापेक्षा माफी मागाव, नम्र झाला भूतान त्याने कोणीला अनंता, नम्रपणाने माफी मागली तर सावकार माफ करतील. मग ते पळत गेले. चोर परत आले आणि सावकारला हात जोडून म्हणले सावकार, आम्हाला का तुमच्या घरी यायचं नव्हतं, दुसरीकडे जायचं होतं, पण चुकून तुमच्या घरी आलो, रॉंग नंबर लागला आणि चूक झाली, आम्हाला माफ करा. आम्ही दुसरीकडून आलेले सोनं चांदी पैशाचे गाठोडं आहे, ते गाठोडं आम्ही तुम्हाला देतो, आम्हाला एक बार माफ करा. ते सगळं सोनं नाण्याचं गाठोडं सावकारच्या पायावर ठेवले, पाया पडून चोरं निघून गेले. सावकार झोपले. सकाळी सुनबाई झाडू मारत आली, मामाजी हे गाठोडं कशाचं आहे? ते म्हणले सुनबाई रात्री कीर्तनाला गेलेले पॉकेट आहे म्हणले. दत्ता प्रभू दत्ता प्रभू. मला काय सांगायचं लक्षात घ्या, कधी नाही ते आले सावकार कीर्तनाला तर एवढं मोठं गाठोडे मिळाले. आपण जर 7 दिवस सतत देवाचं नामचिंतन करतो, आपल्याला काय मिळत नाही, सर्वच काही मिळेल. एकदा देवदत्त प्रभूचं नामचिंतन केल्यानंतर काहीच कमी पडत नाही. अभंगाचं दुसरं
वाजवा सर्वांनी एकदा. मग काय एवढे सुखाचा संसार भक्ती मुक्ती द्वारी ओळंगती संसार सुखाचा होईल मग कसल्याच प्रकारचं कमतरता भासणार नाही. देवाच्या दरबारामध्ये ज्ञानोबा सांगतात एक क्षण जर थांबलं देवाचे द्वारी उभा क्षणावरी तेने मुक्ती चारी साथ गेल्या. एक क्षण जर थांबलं तर 4 मुक्त्या प्राप्त होतात. मग आपण 2 तास कीर्तनात बसलो आपला काय कमी पडेल? काहीच कमी पडणार नाही. आनंद देवदत्त प्रभूचं नामचिंतन केल्यानंतर पूर्ण मोक्ष प्राप्त होईल, जीवाचा उद्धार होईल आणि या जीवाचा सखा मायबाप तोच एक आहे बरं का. आनंद वाचोनी जीवाचा येथे सखा नाही कोणी कोणाचा. आनंद वाचोनी जीवाचा येथे सखा नाही कोणी कोणाचा. जीवाचा सखा मायबाप दुसरा कोणी नाही. आपण म्हणतो आमचे सखे भरपूर आहेत, आमचे बंधू आहे, भाऊ आहेत, चुलता आहे, बहीण आहे, पत्नी आहे, सगळं म्हणतो माझं माझं. पण हे सगळे सुखापुरते असतात बरं का. इच्छा न पुरविता स्वान चौताळीती डोंकोणी न पाहती तोंडाकडे. त्यांची जर इच्छा पूर्ण केली तर ते आमचे त्यांनी म्हणतात. जर त्यांना वाटेल तसं मनासारखं जर काही घेतलं नाही ते म्हणतात की आमचे हे कोण्याच कामाचे नाहीत. म्हणून आपल्या जीवाचा सखा तो भगवान परमात्मा आहे. देव सखा करा. प्रपंचामध्ये बघा, प्रपंचामध्ये कामापुरतं सुख असतं. प्रपंचामध्ये माणसाचं वय वाढलं की किंमत कमी होते आणि परमार्थामध्ये माणसाचं वय वाढलं की किंमत वाढत जाते. संसारामध्ये माणसाचं वय वाढलं की किंमत कमी होते, परमार्थामध्ये माणसाचं वय वाढलं की किंमत वाढत जाते. एवढा फरक आहे. आणि संसारामध्ये कुणीच कुणाचं कौतुक करत नाही. पहा, पत्नीला पतीचं कौतुक नाही आणि पतीला पत्नीचं कौतुक नाही. कौतुक केलं पाहिजे. पहा, कुणीच कोणाला बोल देत नाही हो. कर्मचारी लोकांची बायका सुद्धा कर्मचाऱ्याला बोल देत नाही. पहा तुम्ही, वकिलाची बायको म्हणते थांबा तुमचा निकालच लावते. शिक्षकाची बायको म्हणते मला शिकवू नका. डॉक्टरची बायको म्हणते तुमचं अगोदर डोकं तपासून पहा. मृदंगाचार्याची पत्नी म्हणते मला थापा मारू नका. अवघड आहे का नाही. आणि गायकाची पत्नी काय म्हणते माहित आहे का. आम्ही जर जेव्हा गेलो राजाराम पाटलाच्या घरी, चोंडीला माझी शिवकथा होती, घरी गेलो आणि ताई साहेबाला सांगितलं ताई काय राजाराम पाटील काय सुंदर चाल म्हटला तो, एवढी सुंदर चाल गायली त्याने आज माझ्या कीर्तनामध्ये. असं म्हटल्यानंतर ते काय म्हणले मालकीन माहिती आहे काय, ताई त्यांची चाल मला पहिलंच माहित आहे म्हणून. कौतुक नाही. अवघड आहे का नाही. कुणालाच काय कुणाचं कौतुक नाही. कीर्तनकारांनी सांगितलं घरी जाऊन पत्नीला मी असं कीर्तन केलं, हे बघा मला सांगू नका. कीर्तनकार तुम्ही म्हणाल ताई आता तुम्ही सगळ्याचं सांगता, तुम्ही महिला कीर्तनकार आहात, तुमचे मालक तुम्हाला काय म्हणतात तेही सांगा. आणि खरं मी पण सांगते, मी किती चांगलं कीर्तन करा, माझे मालक कधीच म्हणत नाहीत चांगलं कीर्तन झालं. हां काय जमलं नाही बरं का. किती चांगलं केलं तर कौतुक नसतं बरं का. नाहीतर म्हणतात उगं नाव माय कीर्तन गादीवर उभं टाकून उगं टुळू टुळू बोलले आणि नाव म्हणतात बरं का. कौतुक नसतं.
आणि बरं तुम्ही म्हणाल पत्नीला पतीचं कौतुक नसतं, पतिरात्याला पत्नीचं कौतुक असावं? अजिबात नाही, कौतुक करत जावं गड्या. अहो ती पत्नी बिचारी बापाचं नाव काढली, बापाचं आडनाव काढली, बापाचं घर सोडली, सर्व स्वतः त्याग करून तुमच्या घरी नांदायला आली बिचारी. शरीर तिचं असतं पण शरीरावरचे सगळे अधिकार मालकाचे असतात. स्त्रीच्या जीवनामध्ये किती मोठा त्याग असतात, तिचं कौतुक केलं पाहिजे. पहा तुम्ही, बापाचं नाव काढली, नवऱ्याचं नाव लावते, बापाचं आडनाव काढली, नवऱ्याचं आडनाव, गाव सुद्धा त्यांचंच लावावं लागतं. माहेरचं नाव घेतलं तर घरला देत नाही. एका गावामध्ये आमच्या गावचे सगळे माझ्या माहेरचे भजनी मंडळ होते. अलाउन्स करताना म्हणले मैनाताई बोरगावकर, माझ्या माहेरचं नाव बोरगाव, गावाचं नाव बोरगावकर यांचं कीर्तन आहे. माझे मालक म्हणले तू आता डायरेक्ट बोरगावला जा, तुला फाट्याला सोडून टाकतो म्हणले. अवघड कार्यक्रम आहे, गावाचं नाव घेतलं तर सुद्धा त्यांना राग येते. एवढा मोठा त्याग असते स्त्रीच्या जीवनामध्ये, पण मालकाला तिचं कौतुक नसतं. बिचारी राब राब राबते, कधीतरी मालक तिचं कौतुक करत नाही. मालकीला काही लागत ना. या बिचारा एवढ्या भोळ्या या पार्वत्या, नुसतं नवऱ्याने तिच्याकडे प्रेमाने बघितलं तर तिला आमदार झाल्यासारखं वाटतं बिचारीला, पण मालक कधीच तिचं कौतुक करत नाही. किती चांगला स्वयंपाक करा, हा किती खोबरं लावा, किती चटणी टाका, कधीच भाजी चांगली झाली म्हणत नाही. कधीतरी कौतुक केलं पाहिजे मालकींचं. पुरुष मंडळी, मी तुम्हाला सांगेन, जर तुम्हाला मालकींचं कौतुक करता आलं, तुम्हाला 100% जे लागेल ते मिळेल. कीर्तनाहून घरी गेल्याबरोबर अंकुश महाराज, तुम्ही घरी गेला, तुमच्या पत्नीने दरवाजा काढला का, दरवाजा उघडल्याबरोबर तुम्ही एकच काम करा, फक्त राजेश खन्नासारखं एक टक लावून तिच्याकडे पाहायचं आणि तिला म्हणायचं, हे बघ तू आहेस म्हणून माझं बरं आहे, नाही तर माझं काही खरं नव्हतं. एवढंच म्हणत तुम्हाला गरम गरम खिचडी भाजीच मिळतील. काय लागतं पत्नीला गोड बोलायला? काय पैसे लागते का गोड बोलायला? काहीच लागत नाही. लगे गरम गरम सुशेलाच कळून देईल. सरपंच साहेब तुम्ही सुद्धा गोड बोलत जावं पत्नीला. काय लागतं? हे बघ एवढंच म्हणायचं, हे बघ तू आहेस म्हणून माझ्या संसाराचं बरं आहे, ना तर माझं काही खरं नव्हतं. मी दररोज कीर्तनाला जातो, तू घर सांभाळतेस म्हणून बरं आहे असं म्हणा. तुम्हाला लगेच गरम गरम सुशेला मिळते की नाही बघा, आजच प्रयत्न करा. काय हरकत आहे? कौतुक करा गड्या. कसा का स्वयंपाक होईना, आज कमी जास्त झालं उद्या चांगलं होईल. बिचारी एवढं राबते ना, कधीतरी म्हणा वा तुझ्या हाताची चव ना राजाराम पाटील, एवढंच म्हणा. बघा तर बघा, तुझ्या हाताची चव ना अख्ख्या नांदेड जिल्ह्यात कोणाच्या बाईच्या हाताला नाही, एवढंच म्हणा. तुम्हाला लगे वड्याची भाजीच कळून मिळेल गरम गरम. काही लागत नाही. गोड बोलाय का पैसे लागते का? कौतुक करा गड्या. मी एका गावात असं सांगितलं, कसा का स्वयंपाक व्हायना कौतुक करा. आज कौतुक करा, उद्या 100% चांगला होणार. असं सांगितल्यानंतर एक व्यक्ती घरी गेले, आमच्या किशनराव काकासारखे, आणि जेवायला बसले. पहिल्याच घासाला मिठाचा खडा लागला, तळपायची आग मस्तकाला गेली. आता काहीतरी येडं वाकडं बोलणार. तेवढ्यात लक्षात आलं, कालच मैनाताईनं सांगितलं कीर्तनामध्ये, कसा का स्वयंपाक व्हायना एक नंबर म्हणा. आलेला राग गटागटा गिळले आणि स्मित हास्य केलं, वा एक नंबरची भाजी. आता एवढं म्हणल्यावर बाईनं थोडंसं लाजावं मुरडावं. ती बाई म्हणली, गुणानं गिळायचं असेल तर गिळा, नाही तर राहू द्या तसंच. लग्न झाल्यापासून एवढा चांगला स्वयंपाक केला, एवढी चांगली भाजी केली, आतापर्यंत कधी चांगली म्हणली नाही. आज शेजारच्या बाईच्या घरून भाजी आणली तेव्हा गोड लागली काय? कौतुक करा, पण वाटे आपल्याच घरचे आहे का परा, नाही तर भाजी ते करून घेसाल. काही लागत नाही. पती आणि पत्नी एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. दोघांनी मिळून परमार्थ करा, आणि जेवढं जोडीनं तुम्ही परमार्थ करशाल ना, तेवढं परमार्थामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. म्हणून एका ठिकाणी सुंदर एका पदामध्ये वर्णन केलेले आहे, किती मनन दुःखात भोगायचं, किती मनन दुःखात भोगायचं, सखे ग दोघं माहुरला जायाचं, सखे ग दोघं जोडीनं जायाचं. किती
माहूरला जायचं. कुणी कुणी गोडीनं बोलायचं म्हणत होते इकडं. तुम्ही म्हणत बाबा गोडीनं बोलायचं नाही, जोडीनं कीर्तनला जायचं, जोडीनं माहूरला जायचं, पायवरला जायचं. जीवाचा उद्धार करण्यासाठी एकच ठिकाण आहे, ते म्हणजे भगवान परमात्माचं. गुरुमाऊली जर पाठीशी असेल तर या संसार रूपी सागरातून आपल्याला बाहेर काढल्याशिवाय राहत नाही. म्हणून गुरुमाऊलीला हाक मारा. गुरुराय धाव लवकरी, आता आम्ही बुडतो भवसागरी. गुरुराय धाव लवकरी, आता आम्ही बुडतो भवसागरी. पंचफळ्याची नागिना दंश करते रात्रंदिना. पंचफळ्याची नागिना दंश करते रात्रंदिना. कृपा करून विषऊ तरी आता आम्ही बुडतो भवसागरी. गुरुराय धाव लवकरी, आता आम्ही बुडतो भवसागरी. गुरुमाऊलीलाच हाक मारलं पाहिजे. आणि गुरुमाऊली येतात या संसार रूपी सागरातून तारून नेऊन आपल्या जीवाचा उद्धार करतात. म्हणून गुरुरायासारखा सखा जीवाचा जीवलग कोणी नाही. म्हणून दत्तप्रभूचं नामचिंतन आपल्याला करायचं आहे. जसं परिवर्तन हा सामाजिक नियोजन आहे बरं का, सामाजिक नियम आहे. परिवर्तन झालं, आयुष्य बदललं, आहार बदलला, विहार बदलला, युग बदललं, साधन बदललं, सर्व काही बदललं. त्रेतायुगामध्ये कृतायुगामध्ये मनुष्याचा आहार होता 400. त्रेतायुगामध्ये मनुष्याचा आहार होता 300. द्वापार युगामध्ये मनुष्याचा आहार होता 200. कलियुगामध्ये मनुष्याचा आहार आहे 100. आता तर लोक पावशेरीवरच जगतात, जेवायची सुद्धा गरज नाही. एवढी वाईट अवस्था झालेली आहे. हे पंचविकार आहेत ना, शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध, या पंचफळ्याच्या नागिनीने सर्वांना या ठिकाणी हाय हाय करून टाकलं. म्हणून पंचविषयापासून दूर राहा. हे विषय फार वाईट आहेत. एकदा माणसाचं शरीर, मन जर त्या विषयामध्ये बांधलं गेलं तर हे बाहेर येणं शक्य नाही. विषयों के बंधन से बांधा गया तू, नित्य और नेकी को भूल गया. क्या किया रे, तूने जीवन गमा दिया, तूने जीवन गमा दिया. क्या किया रे, जिसे पाना था उसको तो हो दिया रे, जिसे पाना था उसको तो हो दिया रे. क्या किया अमृत छोड़ा पिता है शराब रे, भगवान के नाम से मुंह मोड़ लिया. क्या किया रे, तूने जीवन गमा दिया, तूने जीवन गमा दिया. क्या किया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया. जिसे पाना था उसको तो खो दिया. जे मिळवायचं आहे त्याला आपण सोडून टाकलो आणि वाईट मार्गाने जाऊन आपल्या शरीराला नको ते व्यसन लावून आपले शरीर बर्बाद करू लागलो बरं का. डोक्यात नजर नाही ते घुसलं तर डोकं खराब झाल्याशिवाय राहत नाही. पोटात जर नाही ते गेलं आयुष्य बर्बाद झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून दादा हो, जिथं व्यसन आणि फॅशन तिथं वाईट लक्षण दिसल. गुटखा खाल्लं तर तोंड फुटल, दारू पिलं तर लिव्हर फुटल आणि कीर्तनात आलं तर 7 जन्माचं बंधन तुटल. म्हणून कीर्तनात या, जाऊ नये तिकडे जाऊन खाऊ नये ते खाऊन आयुष्य बर्बाद करू नका. काय मिळतं व्यसनाने, काहीच मिळत नाही.
नहीं। जाम पर जाम पीने से क्या फायदा, जाम पर जाम पीने से क्या फायदा, रात को पियोगे तो सुबह तक उतर जाएगी, लेकिन एक बार प्रभु नाम का प्याला तो पी के देख, तेरी जिंदगी सवर जाएगी, तेरी जिंदगी सवर जाएगी। अमृत भगवान परमात्माचं नामचिंतन हे अमृतासारखं आहे, म्हणून अमृतासारखं नामचिंतन करा। नामस्मरण केल्यानंतर परिणाम काय होईल, अभंगाचं तिसरं चरण। दया क्षमा शांती वदती निरंतर, 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 दया क्षमा शांती वदती निरंतर। गाती चढवी शरणारी तू, गाती शरणारी तू, मग काय होणे सुखाचा संसार, मग काय होणे सुखाचा संसार, गाती शरणारी तू, गाती शरणारी तू, मग काय होणे सुखाचा संसार, मग काय होणे सुखाचा संसार। जाती झडावी कारा, जाती झडकारा झडावी तू, दया क्षमा शांती वस्ती निरंतर, जाती षडविकार षडरिपू। अनंत दत्त प्रभूचं नामचिंतन केल्यानंतर दया क्षमा शांती निरंतर आपल्या घरामध्ये वास करतात आणि षडविकार काम क्रोध लोभ मद मत्सर अहंकार इत्यादी सर्व द्वेष नाहीसे होतात, अंतरंग शुद्ध होते। म्हणून भगवान परमात्म्याचं नामचिंतन करायचं आहे। नामचिंतन केल्यानंतर आपल्याकडून कळत नकळत जरी पाप झाले असेल, ते सर्व पाप नाहीसं करण्याचं सामर्थ्य एका नामचिंतनामध्ये आहे। आपण म्हणतो पहा हरिपाठामध्ये, तृणाग्नी मिळे समरस झाले तैसे नामे केले जपता हरी। नामाचे एवढं सामर्थ्य आहे, किती मोठं पाप आपल्याकडून झालं असेल ते सर्व पाप नाहीसं करण्याचं सामर्थ्य त्या नामचिंतनामध्ये आहे। सर्वाला माहीत आहे वाल्या कोळी महान अत्याचारी असं पाप केलेलं आहे, अनेक पाप झाले आणि जेव्हा अत्याचार आणि अन्याय वाढलं, पाप वाढत चालले, संताला नंतर चरित्र सांगलं की शेवटी म्हणलं की संपलं। मग जेव्हा पाप वाढलं की संताला दया येते, नारद मुनीला दया आली वाल्या कोळ्याची। नारद महर्षी आले आणि नारद मुनीला पाहिल्याबरोबर वाल्या कोळी धावतच अंगावर येऊ लागलेले आहेत। मग आल्यानंतर नारद मुनी घाबरले नाहीत, संत ते कशाला घाबरतील। वाल्याला प्रश्न पडला, दररोजचा गिऱ्हाईक घाबरायचा, आजचा गिऱ्हाईक काही घाबरत नाही। वाल्या डचकला, थांबला, तुला भीती वाटत नाही का मरणाची? मी मरणाला भिणारच नाही। पण नारद मुनी म्हणतात, अरे वाल्या मी मरणाला भीत नाही, पण माझ्या प्रश्नाचं अगोदर उत्तर दे। तू एवढ्या जीवाची हत्या करतोस, तुझ्याकडून एवढं पाप होत आहे, त्या पापामध्ये दुसरे कोणी वाटेकरी होत नाही, एवढं पाप तुला एकट्यालाच भोगावं लागेल, याचा तुला काही विचार आहे का नाही? अरे तू माणूस आहेस, जरा विचार कर, किती जीवाची हत्या करतोस? असं म्हटल्यानंतर तो वाल्या कोळी म्हणू लागला, मी माझ्या कुटुंबासाठी हे माझं काम आहे, तू तुझं काम कर, मी माझं काम करेन, ते मला पाप पुण्य काही विचारू नको। असं म्हटल्यानंतर नारद मुनी म्हणतात, अरे वाल्या जा, माझ्यावर विश्वास नसेल
तू मला झाडाला बांधून ठेव, पण एकदा तुझ्या पत्नीला विचारून ये की या पापामध्ये तू वाटेकरी आहेस का. वाल्याला वाटलं खरंच म्हणलं विचारायला का हरकत आहे. झाडाला बांधून ठेवलं असं म्हणतात. वाल्या धावत धावत घरी गेला आणि पत्नीला विचारलं, अगं मी आपल्या संसारासाठी आतापर्यंत एवढ्या जीवाची हत्या केली आणि त्या पापामध्ये तू वाटेकरी आहेस का. पत्नीने सांगितलं, मालक ज्या दिवशी माझं आणि तुमचं लग्न झालं त्या दिवसापासून मी तुमच्या शेतीची अर्धी मालकीण आहे, तुमच्या घराची अर्धी मालकीण आहे, तुमच्या बँक बॅलन्स मधली मी अर्धी मालकीण आहे, पण तुमच्या पापाचा 1% सुद्धा मी घेणार. डायरेक्ट उत्तर देऊन टाकलं मालकीनं. मुलांना विचारलं वाल्या कोळ्याने, मुलांनो तुमच्यासाठी मी आतापर्यंत एवढं दिवाची हत्या केली, एवढं पाप माझ्याकडून झालंय, त्या पापामध्ये तुम्ही वाटेकरी आहात का. मुलं सांगितले, बाबा तुमच्या घराची वाटणी करू, तुमच्या शेताची वाटणी करू, पैशाची वाटणी करू, वाटेल तर तुमच्या दोघा पती पत्नीची सुद्धा वाटणी, आई वडिलांची सुद्धा वाटणी करू, पण तुमच्या पापाचा 1% सुद्धा आम्ही घेणार नाही. एवढं ऐकल्यानंतर वाल्याला दुःख झालं. वाल्या खंत करू लागला, नाही रे नाही कोणाचे गुन्हे, नाही रे नाही रे नाही कोणाचे गुन्हे, कुणाचं नाही. दुःख वाटलं, धावत गेला, नारद मुनीच्या चरणावर 98 केला कार केले आणि सांगितलं, महाराज तुम्ही म्हणाल तेच खरं झालं, माझ्या पापामध्ये कोणी वाटेकरी व्हायला तयार नाही, आता मी काय करू महाराज. तेव्हा नारद महर्षी म्हणतात, वाल्या अरे कशाला घाबरतोस, भगवंताच्या नावामध्ये एवढं सामर्थ्य आहे, तू एकदा राम म्हण. एकदा राम नामाचं स्मरण केलं आणि सर्व पाप नाहीसं झालं. वाल्या जीवनमुक्त झाला, वाल्याचा वाल्मिक ऋषी झाला. आणि ज्यांच्यामुळं आज आपल्याला राम कोण होते, आदर्श रामायण आपल्याला पाहायला मिळालं, ऐकायला मिळालं, कुणामुळं तर वाल्मिक ऋषीमुळं. जीवनामध्ये एवढं मोठं परिवर्तन करणारे आद्यकवी महर्षी वाल्मिक ऋषी झाले. नामचिंतनामुळं एवढं जीवनामध्ये परिवर्तन होते, म्हणून त्या आद्यकवी महर्षी वाल्मिक ऋषींच्या जीवनामधला आदर्श घ्या. आतापर्यंत झालं गेलं होऊ द्या. आतापर्यंत कोणी अनेक कोंबड्यांचा जीव घेतला असेल, कोणी बाटल्या रिकाम्या केल्या असतील, आतापर्यंत झालेलं जाऊ द्या. आता तरी पुढे हाचे उपदेश नका करू नाश आयुष्याचा. त्या आदर्श वाल्मिक ऋषीच्या जीवनामधला आदर्श घ्या आणि पुढे चला. तरुण बांधवांना माझी नम्रतेची विनंती आहे, वाईट व्यसन करून आयुष्य बर्बाद करू नका. आता तरी इथून सावध व्हा. आदर्श घेऊन वाल्मिक ऋषीचा पुढे चला रे पुढे चला. आदर्श घेऊन वाल्मिक ऋषीचा पुढे चला रे पुढे चला. वाल्मिक ऋषीचा जय बोला, वाल्मिक ऋषीचा जय बोला, वाल्मिक ऋषीचा जय बोला, वाल्मिक ऋषीचा जय बोला, ऋषीचा जय बोला, वाल्मिक ऋषीचा
आदर्श घेऊन वाल्मिक ऋषीचा पुढे चला रे पुढे चला, वाल्मिक ऋषींचा जय बोला. संतांच्या वचनावर विश्वास ठेवून त्यांनी जीवनामध्ये एवढं मोठं परिवर्तन केलं. त्यांच्या जीवनामधला आदर्श घेऊन पुढे चला. आणि सर्वांनी एकदा ज्या नामामध्ये एवढं सामर्थ्य आहे, महाराज आता म्हणा, घेता नाम घेता नाम विठोबाचे, फास्ट घेता नाम विठोबाचे, घेता नाम विठोबाचे, घेता नाम विठोबाचे. पर्वत तळाती हा पापाचे, पर्वत तळाती हा पापाचे, घेता नाम विठोबाचे, घेता नाम विठोबाचे. किती जरी पापाचे पर्व झाले असेल तर सर्व पाप नाहीस करायचं सामर्थ्य त्या भगवान परमात्माच्या नामचिंतनामध्ये आहे. म्हणून सर्वांनी एकदा तन मन धनाने भजन करण्यासाठी दोन्ही हात वर करा. महिला मंडळ सर्वजण पांघरणाच्या बाहेर आपले हात काढा, थंडी पळून जाईल. आणि एका तालामध्ये भजन करायचं आहे. सर्वजण तिकडे ओट्यावर बसलेले, ज्यांना ज्यांना देवाने दोन हात दिले त्यांनी दोन हात वर करा आणि प्रेमाने भगवान परमात्माचं भजन करायचं आहे. सर्वजण माझ्या पाठीमागे म्हणा. महिला मंडळ तुमचा सुद्धा आवाज मोठा आला पाहिजे. आता का आपण साधे नाही राहिलो माय, आता का आपण साधे राहिलो का, मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी झालो. मोठ्याने भजन करा माझ्या पाठीमागे. देवा दत्ता हो देवा दत्ता, देवा दत्ता हो देवा दत्ता, बोला देवा
भजन केलं. सर्वांना धन्यवाद, सर्वांचा आभार. आनंद देवदत्त स्मरा सदोदित त्याच्या भगवंत जवळ उभा. मग काय एवढे सुखाचा संसार, भक्ती मुक्तीद्वारी ओळंगती. दया क्षमा शांती वस्ती निरंतर, जाती षडविकार षडरिपू. मग काय एवढे सुखाचा संसार, भक्ती मुक्तीद्वारी ओळंगती. आनंद देवदत्त प्रभूचं नामचिंतन केल्यानंतर तो भगवान परमात्मा आपल्या पाठीशी उभा राहतो. दत्त माझी माता, दत्त माझा पिता, बहीण बंधू चुलता, दत्त माझा इष्ट मित्र गणगोत सखा. तो भगवान परमात्मा आपलासा झाला सुखाला काही कमी नाही. जळी स्थळी काष्टी पाषाणी सर्वांच्या हृदयामध्ये तो भगवान दत्तात्रय प्रभू विराजमान आहेत. याचं खून असणारे समर्थ बाळगीर महाराज यांचे सदशिष्य कविवर्य बापूजी पाटील अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये सांगतात. अंतरी बाहेरी आनंद व्यापिला, अंतरी बाहेरी आनंद व्यापिला, अंतरी बाहेरी आनंद व्यापिला, अंतरी बाहेरी आनंद व्यापिला. सुखाचा संसार
अंतरी बाहेरी आनंद व्यापिला बाळगुरु बापूजीला सांगत असे अंतरंगामध्ये सर्वाभूती एक आत्मा विराजला मुळीचा द्वैताला पार नाही. सर्वांच्या अंतरंगामध्ये भगवान परमात्मा आहे म्हणून कुणाचंही अंतकरण दुखू नका. बरं का, जर आपण बोलत असताना एखादं अंतरंग दुखवलं तर परमार्थामध्ये बाधा येण्याची शक्यता आहे. म्हणून दुसऱ्यांना बोलत असताना चांगलं बोला, असं बोला, बोलू ऐशी बोले जेणे बोले विठ्ठल डोले. भगवान परमात्मा डोलला पाहिजे असं प्रेमाने बोला. जर वाईट बोललं, दुसऱ्याचं अंतकरण दुखवलं तर परमार्थामध्ये आपण यशस्वी होणार नाही. म्हणून दादा सर्वांना नम्रतेची विनंती आहे, भक्ती करा. भक्तीबरोबरच आपण माणूस म्हणून जन्माला आलो. माणसाचा खरा धर्म आहे, खरा तो एकच धर्म, जगाला प्रेम अर्पावे, कुणांना व्यर्थ शिनवावे, कुणांना व्यर्थ हिनवावे, समस्त बंधू मानावे, जगाला प्रेम अर्पावे. सर्वांवर प्रेम करा, कुणाचं अंतकरण दुखू नका, कुणाचा अपमान करू नका. आई वडिलांची सेवा, गोमातेची सेवा करा, सुनबाईनं सासू सासऱ्याची सेवा करा. इथे जमलेल्या सगळ्या सुना, अय सुना जरा ध्यान से सुना. सासूला आई माना, सासूबाईला आई मानलात, सासू सासऱ्याची सेवा केला तर तुमची भावजय तुमच्या आई वडिलांची सेवा करेल. आणि जर तुम्ही सासू सासऱ्याला डिसमिस केलात तर तुमची भावजय तुमच्या आईला उचलून आपल्याशिवाय राहणार नाही. करावे तसे भरावे, जगी जीवनाचे सार, घ्यावे जाणवणे सत्वर, जैसे ज्यांचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. म्हणून चांगलं कर्म करा, चांगल्या कर्माचं फळ आहे सुख, वाईट कर्माचं फळ आहे दुःख. म्हणून चांगलं कर्म करून या आलेल्या मनुष्य जन्माचं सार्थक करून घ्या. कोणती का होईना भक्ती करा. देश सेवा, राष्ट्रसेवा, गोमातेची सेवा, पतीची सेवा. पतिराजांची सेवा करणं म्हणजे एक प्रकारची भगवंताची सेवा आहे. आदिशक्ती अनुसया मातेनं काय केलं? पतिव्रता धर्माच्या सामर्थ्यावर ब्रह्मांडाचे नायक 3 देवाला 6 महिन्याची बाळक केल्या होत्या. कशाच्या सामर्थ्यावर? पतिसेवेच्या सामर्थ्यावर. म्हणून तुका म्हणे पतिव्रता, तिची देवावर सत्ता सोड टाका. देवावर सत्ता जर घालायचं असेल तर पतिव्रता धर्माचं पालन करा, पतीची सेवा करा. महिला मंडळ, तुम्ही म्हणाल ताई
बाई पतीची सेवा करायचं म्हणजे नेमकं काय करायचं? घरी जायचं, मालकाला पाठावर बसवायचं आणि हळद कुंकू. मालकाला हळदी कुंकाची काही गरज नाही, फक्त मालकाच्या आज्ञेत राहा, दररोज मालकाच्या पाया पडा. जर जीवनाचा करायचा नसेल राडा तर मालकाच्या पाया पडा, जीवन कृतार्थ होईल. आणि तरुण बांधवांना नम्रतेची विनंती आहे, आई वडिलांची सेवा करा. मातृदेव हो, पितृदेव हो. आई वडिलांची सेवा करणं म्हणजे एक प्रकारची भगवंताची सेवा आहे. जर आपण घरी बसून आई वडिलांची सेवा केलो, देव आपल्या घर चालून येतील, आपल्याला देवाकडे जायची गरज नाही. पुंडलिक रायाने काय केलं? आई वडिलांची सेवा केली, देवाला त्याच्या घरी जावं लागलं. म्हणून पैशानं सगळं काही मिळेल दादा हो, पण आई वडिलांचं प्रेम कुठं विकत मिळत नहीं. पैसों से खाना मिलता है लेकिन भूख नहीं मिलती, पैसों से बिस्तर मिलता है लेकिन नींद नहीं मिलती, पैसों से बंगला गाड़ी सब कुछ मिलता है भाइयों, लेकिन माँ बाप नहीं मिलते, माँ बाप नहीं मिलते. म्हणून आई वडिलांची सेवा करा, कोणती का होईना सेवा करून जीवन कृतार्थ करा. स्वामी काजो गुरु भक्ती, पितृवचन सेवापती, हीच विष्णूची महापूजा, अनुभव नव्हे तुझा. शिष्यांनी गुरुची सेवा करा, मुलांनी आई वडिलांची सेवा करा, पत्नीनं पतीची सेवा करून जीवन कृतार्थ करून घ्या. अशा प्रकारे आपल्या पुण्य पावन भूमी पिंपळगाव या गावामध्ये अखंड दत्तनाम सत्यामध्ये सेवा करण्याची संधी मला प्राप्त करून दिली, त्याबद्दल सर्व सप्ताह कमिटीचे गावकऱ्यांचे, आदर्श सरपंच आमचे मोहनराव भाऊ, आपले माधवराव पाटील असतील, सर्व गावकरी मंडळी असतील, सर्वांच्या वतीने ही सेवा माझ्या वाट्याला आवर्जून प्राप्त झालेली आहे. आणि आजच्या कीर्तनाचं ज्यांचं सौजन्य आहे ते म्हणजे श्री रमेश दत्ताराम पाटील जगदंबे यांचं आजचं कीर्तनाचं सौजन्य आहे. भगवान परमात्माचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी भरपूर असू द्या अशी भगवंताच्या चरणी या ठिकाणी विनंती करून, आणि सुंदर अशी साथ सर्व गायक वृंदाची होती. टाळकरी, गायक, विनेकरी, नामांकित मृदंगाचार्य आमचे दत्तभक्तप्रेम मारुती पाटील गोळशेकर, आणि दुसरे वादक कुठले आहेत? इळेगावकर वादक शिवेला बसलेले आहेत, त्यांचं सुद्धा आभार व्यक्त करते. आणि विशेष म्हणजे आमचं कीर्तन गायकाचा गायनाचा आवाज, मृदंगाचार्याचा आवाज ज्यांच्यावर अवलंबून आहे ती म्हणजे साऊंड सिस्टीम, अप्रतिम अशी साऊंड सिस्टीम श्रीराम साऊंड सिस्टीम आटाळा. एकदा जोरदार टाळी वाजवा. हा आवाज कोणाचा म्हटलं तर श्रीराम साऊंड सिस्टीम आटाळा यांच्या सिस्टीमचा आहे. त्यांचं सुद्धा मनापासून आभार व्यक्त करून झालेली कीर्तन रूपी सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्ण विराम.